विचित्र वेळेचा आवाज येतोय. मग वीणा वीणा कुठे आहे? मागच्या वेळेला नेत्राने येऊन वीणेची तार तोडली होती. आता जर मी घरात वीणा वाजवली आणि नेत्राने तो आवाज ऐकला आणि येऊन तार तोडली तर नाही नाही, तसं झालं तर मी वीणा वाजवू शकणार नाही आणि मग मग मला माझी शक्ती नाही मिळणार. काय करू? वीणा वाजवून शक्ती कशी मिळवू? वीणा गेली? वीणा गायब झाली. पण वीणा प्रकट होतीये. म्हणजे विरोचकाला कुठली तरी शक्ती मिळेल. पण इथे घरात वीणा वाजवून चालणार नाही. वीणा वाजवून शक्ती तर मिळवायलाच हवी. बाहेर जायला हवं, अशा ठिकाणी जिथे नेत्रा आणि इंद्राणी पोहोचूच शकणार नाहीत. विरोचकाला शक्ती मिळवायलाच हवी. काय? हो, ती वीणा वाजवायच्या पोझिशनला बसली होती, पण तिच्यासमोर वीणा नव्हती. साहेब ऐकलं तुम्ही? मी तुम्हाला म्हणाले होते ना, मला वीणेचा आवाज आला होता. खरं आहे ते. पण नेत्र त्याच्यासमोर वीणा नव्हती. मी तिथेच होतो, मला आवाज नाही ऐकू आला. शेखर, ती वीणा मायावी आहे. इतक्या सहज दिसणार नाहीच ती. पण मग आत्या पण ती वीणा मागच्या वेळी दिसली होती ना तुम्हाला? हो, दिसली होती. पण त्या वीणेचा आणि विरोचकाच्या शक्तीचा काहीतरी संबंध आहे. त्या वीणेचं काहीतरी गूढ आहे जे आपल्याला कळत नाहीये. मागच्या वेळेला वीणेची तार तोडून सुद्धा विरोचक पुन्हा वीणेचा वापर करू शकतो. मी सुद्धा तोच विचार करतेय की हे सगळं थांबवायचं कसं. हत्या, विरोचक शांततेत युद्धाची तयारी करतोय. आता आपण शांत बसून नाही चालणार. नेत्रा, आपण नाही, आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. आपल्याला काहीतरी करून विरोचकाला त्या वीणेपासून लांब ठेवावं लागेल. असा एखादा उपाय आहे का? म्हणजे त्या अस्तिकाच्या वेळी कसं आपण गरुड पुराणाचा वापर केला होता तसं काही? मी अभ्यास करून सांगते. एवढं नक्की की शक्तिहीन झालेला विरोचक वीणेचा वापर करून पुन्हा एकदा शक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय. आणि कदाचित
या वेळेला विरोचक शक्ती मिळवण्यात यशस्वी होईल सुद्धा. काकू मग आजी बनवायचे तसे लड्डू का नाही बनवत आपण? तसे मला जमत नाहीत ग, पण हे सुद्धा पौष्टिक लाडूच आहेत. पण नेत्रा खाईल ना? हो, खाईल ना. काय ना, तिचे तुझ्यासारखे खाण्यापिण्याचे नखरे नसतात. माझे नखरेचे मग हा काकू मग गंमत केली. चल पटपट हात चालव. किती बनवायचे लाडू? 10 दिवस पुरतील एवढे करूया, म्हणजे रोज एक खाता येईल. बरं ऐक, यापुढे तिला जास्त उष्ण पदार्थ खायला द्यायचे नाही. जास्त उष्ण पदार्थ बरे नाहीत तिला. काय लाडू आता कोणासाठी करताय? आणि काय काय झालंय? कोणाला त्रास होतोय उष्णतेचा? काही नाही अगं, ते नेत्राला खूप ऍसिडिटी झाली आहे ना, त्यामुळे डॉक्टरने तिला सांगितलं की जास्त उष्ण पदार्थ खाऊ नकोस. अगं बाई, पण मग मला सांगायचं ना, इतके घरगुती उपाय आहेत. काहीतरी सांगितलं असतं तिला, बरं वाटलं असतं. पण बरं झालं तू बोललीस, म्हणून मला निदान कळलं तरी की माझ्या सुनेला ऍसिडिटीचा त्रास होतोय. मी खरंच सांगते, तुम्ही इतकी काळजी घेता ना एकमेकांची, मला खूप छान वाटतंय. काय ग, काय झालं? अगं मला ना कान ना असा ठणकतो मध्येच, खूप गळ येतात जोराजोरात. अगं मग डॉक्टरकडे जायचं ना. मी बोलवू का डॉक्टरला? मी कॉल करू का? नाही नाही नाही, नको. मी करेन ना काहीतरी, तेल वगैरे घालून बघते, बरं वाटेल. आणि नाही वाटलं तर मग जाऊया डॉक्टरांकडे. तोच आवाज. काय बडबडते? असं का करते? मला दिसत का नाहीये? मला साथ घालते ती. म्हणजे मला शक्ती मिळणार आहे. शक्ती. हे नक्की की काल विरोचकाकडे विचित्र वीणा होती, पण मग ती त्याने वाजवली का नाही? कदाचित त्याला तू मागच्या वेळेसारखं काहीतरी करशील अशी भीती वाटली असेल.
बरोबर आहे. काहीही झालं तरी विरोचकाला पुन्हा शक्ती मिळवण्यापासून थांबवायला हवं. ते पण कसं थांबवायचं? विरोचकाबद्दल महत्वाचं सांगायचंय. बोला ना, काय झालं? आम्ही दोघे किचन मध्ये होतो तेव्हा तिथे विरोचक आला. मग आमच्याशी बोलत होता. अचानक काय झालं माहित नाही, त्याने त्याच्या कानावरती हात ठेवले. हा विरोचक असं करत होता जसे की त्याचे कानाचे पडदे फाटलेत. आणि मग अचानक शांत झाला आणि आम्हाला म्हणाला की हल्ली त्याचे कान खूप ठणकतात. कान ठणकतात? हो. त्यानंतर विरोचक खूप डिस्टर्ब वाटत होतं. आते, ह्या सगळ्याचा विचित्र वेळेशी काहीतरी संबंध आहे. शक्यता आहे. आपल्याला जावं लागेल. साहेब, मी किचनमध्येच आहे, पण मलाच जावं लागेल. तुम्ही सगळे इथेच थांबा, आम्ही जाऊन येतो. मी आहे तिच्याबरोबर. पाहिजे. नेत्रा बोलली होती ना, विरोचकाला वीणामुळे लास्ट टाइम शक्ती मिळालेली. आता परत असंच होणार का? विरोचक परत वश करणार का? कदाचित केतकी आणि फाल्गुनी इथून निघाल्यानंतर ती सुद्धा स्वयंपाकघरातून बाहेर पडली असेल. पण एवढं सगळं घडल्यानंतर देवी कुठे असेल? आणखीन कुठे जाणार? स्वतःच्या खोलीतच असेल ती. त्या घराबाहेर तर गेली नसेल ना? मी बाहेर जाऊ. मी खोलीत बघते. ऐक, एकटी जाऊ नकोस. अद्वैत साहेबांना सोबत घेऊन जाते. बरं, तिथे गेल्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की ती खोलीतच आहे तर तिथे थांबू नका, लगेच निघा आणि मला कळवा काय ते. हॅलो. ओ मॅडम, बघा ना रा. हळू हळू. थांबा ताई, काय होतं तुम्हाला? चक्कर येते ताई. थांबा. मॅडम, चक्कर येते का तुम्हाला? नाही, नकोय नकोय मला पाणी. नको सांगितलं ना. कशाला उगाच मध्ये येत आहे तुम्ही? जा जा जा, तुम्ही जा. विरोचकाची शक्ती साथ घालतेय मला. वीणेचा आवाज येतोय, विचित्र वीणेचा आवाज. मला बोलवतेय वीणा, पण दिसत नाहीये. वीणा कुठेही प्रकट होऊ शकते. एकांत हवाय मला, एकांत हवाय. रिक्षा. कुठे गेली असेल? बाहेरही कुठेच नाही. आम्ही घरात सुद्धा सगळीकडे बघितलं, कुठेच नाहीये. पण मग गेला कुठे विरोचक? गाडी सुद्धा इथेच आहे तिची. कुठे गेली असेल? गाडी घेऊन जाणार नाही ती, कारण शेखरनी तिला सांगितलं विचारल्याशिवाय गाडीला हात लावायचा नाही. विरोचक बाहेर जाऊन वीणा वाजवण्याचा प्रयत्न तर करणार नाही ना? कदाचित. पण मग विरोचकाने वीणा वाजवली आणि त्याला ती शक्ती मिळाली तर आपल्याला कळणार कसं?
भूकंप. विरोचक जेव्हा जेव्हा विचित्र वीणा वाजवतो तेव्हा तेव्हा फक्त आपल्या वास्तूतच भूकंप होतो. त्रिनयनेचा नायनाट करायचा आहे मला. शक्ती हवी आहे. विचित्र वीणा. ही तार नेत्राने तोडली. ही विचित्र वीणा वाजू शकेल ना? मला शक्ती मिळेल ना? त्या कुठे गेला असेल विरोचक? त्याने खरंच जर वीणा वाजवून शक्ती मिळवण्याचा प्रयत्न केला तर खूप मोठा अनर्थ होईल. नेत्रा ऐक, तू घरात जाऊन थांब, मी आणि आत्या बाहेर जाऊन बघून येतो. नाही साहेब, तुम्ही दोघांनीच नाही जायचं, मी सुद्धा सोबत येणार. तर व्हॉट्स रॉंग विथ यू? एवढं सगळं समजवतात, तुला समजत कसं नाही? हे बघ, आपल्याला बाळाच्या बाबतीत कुठलीच रिस्क नाही घ्यायची नेत्रा. आणि नेत्रा तू विरोचक आहे, तू काही करू शकतो. तू प्लीज ऐक माझा आज. अनर्थ झाला. आवाज का येत नाहीये? मी वाजवते तरी
विचित्र वेळेचा आवाज का येत नाहीये? आवाज का येत नाहीये? काय झालं? काय झालंय? शक्ती हवी आहे मला, मला शक्ती हवी आहे.